आज आपल्या मराठी अभिनेत्यांना आणि मराठी कलाकारांना काय झालेलं आहे काय माहिती। सध्याचा मुद्दा असा मित्रांनो, आज ना कुठली बायोग्राफी आहे, आज आपले मराठी कलाकार चर्चेत आलेले आहे ते जातीमधल्या वादांमुळे। हल्ली सगळीकडे सोशल मीडियावर मराठी कलाकारांमध्ये जातीमुळे भांडणं चालले मित्रांनो। ही अत्यंत खेदजनक बाब आहे। म्हणजे ज्या मराठी माणसाने, ज्या मराठी व्यक्तींनी या संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती केली, त्यांचेच मराठी माणसं हे आज तिथले कलाकार हे जातीवरनं भांडताना दिसत आहे आपल्याला। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण जाहीर झालं, त्या संदर्भात ब्राह्मण समाज आणि मराठा समाजाविषयीची सर्व माहिती गोळा करण्यासाठी शिक्षक कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी हे घरोघरी सर्वे करतायत। त्यामध्ये इतर कुठल्याही जातीसाठी तो सर्वे करताना अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात, परंतु मराठा समाज आणि ब्राह्मण समाजासाठी सर्वे करताना जवळजवळ 1 तास लागतो। त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, त्यामुळे 1 ते सव्वा तास हा सर्वे करताना लागतो आणि इथूनच मराठी कलाकारांमध्ये वादाला सुरुवात होते। वादाची सुरुवात होते ती पुष्कर जोग यांच्यापासून। त्याला प्रतिउत्तर म्हणून किरण माने देतात। त्यानंतर शरद पोंक्षे देखील पोस्ट टाकतात, त्यावर अभिजित केळकर देखील पोस्ट टाकतात आणि पुन्हा एकदा पुष्कर जोग यांच्यासाठी मेगा घाटगे पोस्ट टाकतात। तसेच केतकी चितळे देखील आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतात। अशा अनेक गोष्टी घडल्यानंतर शेवटी पुष्कर जोग पुन्हा एकदा बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागतात। चला तर संपूर्ण प्रकरण कोण काय बोललेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश, बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी। मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुष्करने सोशल मीडियावर लिहिलंय की काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्वे करताय म्हणून माझी जात विचारत होते। ते जर बाई माणूस नसते तर 2 लाथा नक्कीच मारला असता। कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, अदरवाईज जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील। #जोग बोलणार असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली। पुष्कर जोग यांनी केलेल्या विधानावरून किरण माने यांनी त्यांना प्रत्युत्तर केलेलं आहे। किरण माने त्यावर म्हणाले, आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्व वादांना हल्ली उन्माद चढलाय। आमचीच सत्ता हा पोकळ माज आलाय। मी परवाच अजब गजब या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो। दुसऱ्याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या सिनेमात वगैरे काम करणाऱ्यानं विधान केलं, जात गणना करायला आलेली बाई नसती तर मी 2 लाथा मारल्या असत्या। अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे। त्यांना हौस नाही तुमचे उंबरटे झिजवायचे। तुला जर लाथाच घालायच्या आहेत ना, लई राग आलाय ना तुला जात विचारल्याचा, मी तुला एक चॅलेंज देतो। ज्याने हा जात गणनेचा आदेश सोडलाय ना त्या नेत्याला लाथा घाल। चल, खुल्लं आव्हान आहे माझं। तू जर त्या जात गणनेचा आदेश देणाऱ्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचाऱ्यांकडून 4 लाथा खायचा। बोल, आहे दम तुझ्या पार्श्वभागात? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची। आडनाव घेऊन डिंग्या मारतोयस काय? घंटा इतिहास आहे तुमच्या आडनावांचा। असलं तरी काय खुट्याला बांधायचं आहे? आपलं काम इमाने इतबारे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसला मास दाखवतो तू? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवून तुझ्यासमोर आले ना तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील। नाद करू नको गरिबांचा, बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा। मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस। बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधान करणं लय महागात पडेल, मापात रहा। किरण माने। यानंतर शरद पोंक्षे यांनी देखील सोशल मीडियावर एक विधान लिहिलं। शरद पोंक्षे म्हणतात, माझ्या घरी सुद्धा नगरपालिकेवाले आले होते। मी त्यांना चहा पाणी विचारलं आणि मी ब्राह्मण आहे, मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको असं नम्रपणे सांगितलं। त्यावर ते हसून निघून गेले। दरवाजावर कोणी आलं तरी त्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे। नकार सुद्धा नम्रपणे देता येतो। शरद पोंक्षे। त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणतात की कायदा सगळ्यांसाठी खरंच समान आहेत का? बघूया नेमकं त्या व्हिडिओमध्ये त्या काय म्हणताय ते। तुम्ही नेमक्या महानगरपालिकेवरून आलायत ना? कास्ट विचारताय सगळ्यांना, रिझर्व की ओपन? का? आरक्षणासाठी सर्व चालू।
कुठलं आरक्षण? मराठा आरक्षणासाठी का? मराठा आरक्षणासाठी सर्वे चालू आहे. नेमका कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून. आज गणतंत्र दिवस आहे. तुमची कास्ट कुठली? ओपन मराठा. म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. आज रिपब्लिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोक विचारतायत प्रश्न. महानगरपालिकेकडून येत आहेत लोक प्रश्न विचारायला. इन द सेन्स कॉन्स्टिट्यूशन, द लॉ अपेरेंटली इज नॉट इक्वल फॉर एवरीवन. सबके लिए सब कायदा एक नहीं है. और ये आज गणतंत्र दिन के इस अमेजिंग अवसर पर ये सब सर्वे चालू है. व्हाट डू यू थिंक? Is the constitution lawful or is it against the citizen? Is it discriminatory and discriminates people based on their caste and religion? क्या हर एक के लिए हमारा कायदा एक है, समान है, या कास्ट के ऊपर हम पे अलग अलग कायदा, कानून, नियम बनाए जा रहे हैं? सोचिए, समझिए, विचार कीजिए और फिर कमेंट्स कीजिए. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. यावर पुष्कर जोग यांना प्रतिउत्तर म्हणून त्यांचेच सहकारी मित्र अभिजित केळकर यांनी पुष्कर जोग यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली. प्रिय मित्र पुष्कर जोग यास, मित्र तुझी चर्चेत आलेली वादग्रस्त पोस्ट वाचली. ती सोशल मीडियावर होती, त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा प्रपंच. मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्यात मला सार्थ अभिमान आहे. माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तिच्याबरोबर तिला व तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे, मदत केली आहे. उन्हातान्हात, पावसात सुद्धा फिरून ही कामं करावी लागतात. वरून आदेश आला की त्याची अंमलबजावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं. दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात. ते प्रश्न काही त्यांच्या मनातले नसतात. तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात. घरी आलेल्या अशा कर्मचाऱ्यांना लाथा घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, ते आपलं काम करत आहे असा विचार तुला करावासा का वाटला नसेल? आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज वाटावी असं का? जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम नाही किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी, किंवा त्यात सार्थ अभिमान बाळगावा असंही काही नाही, कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही. ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते. किती हवी किंवा नको म्हटलं तरी ती सोबतच असते, बरोबर ना? सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने काढलेला आदेश आहे. त्यामुळे तुला इतका राग आला आहे तर थेट त्यांनाच लाद घालावी असं तुला का वाटलं नसेल? मुळात लाद घालावी हा शब्दप्रयोगच वाईट आणि चुकीचा आहे. गेला बाजार, त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसतील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या तुला माहीत असेलच, मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील? समजून चालून आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच त्याला लाद घातली असती तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं? आपण कलाकार आहोत. लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कृतीवर अतोनात प्रेम करतात, आपलं बोलणं, आपलं वागणं फॉलो करतात. त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोललं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळं तू जे बोललास ते मला फारच लागलं आहे. त्याचं अतिशय वाईट वाटलं, रागही आला. तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं. त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. ते केलंस तर लोभ आहेच, तो तसाच राहील. तुझा मित्र शुभचिंतक. तसेच पुष्कर जोग यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी, महाराष्ट्राची लावण्यवती, सर्वांची लाडकी मेघा घाडगे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. मेघा घाडगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिलेली आहे. बघूया नेमकं त्या काय म्हणाल्या आहेत ते. जोग बोलणार आणि आम्ही काय गप्प बसणार? बाई माणूस नसत्या तर नक्कीच 2 लाथा मारल्या असत्या. तुला 2 लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली,
पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघून मैत्री करणारं तू विचारांमध्येच घाण काय करणार? अरे मित्रा, त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा, आजूबाजूला थोडी चौकशी करावी. माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, तो मी नक्कीच तुला पाठवेन. तेही नको हवं असेल तर तुझ्याच जातीची काही माझे मित्रमैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठी जर हा कैविलवाणा प्रयत्न असेल तर वाह घाण, वाह घाण, वाह घाण.